हॅलो, द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण इथे गोपालकाला रेसिपी बनवणार आहोत। ह्याला लागणारे इथे मी तुम्हाला साहित्य दाखवते। इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले, जे आपले रोजचे पोहे असतात तेच पोहे इथे घेतलेले, पातळ पोहे। इथे मी अर्धी वाटी लाह्या घेतलेल्या आहे। 1 छोटी वाटी भरून इथे मी मुरमुरे घेतलेले। 1 मोठी वाटी भरून इथे दही घेतलेले। 1 काकडी अशी इथे बारीक चिरून घेतलेली। 1 वाटी इथे डाळिंबाचे दाणे घेतलेले। इथे अर्धा चमचा लोणचं घेतलेले। इथे कैरीचं लोणचं घेतलेले। बरेच जण इथे लिंबाचं पण लोणचं यूज करतात, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यूज करा। इथे मी ओलं खोबरं असं किसून घेतलेले अर्धी वाटी, छोटी वाटी आहे, साधारण हे 5 चमचे असेल। इथे हरभऱ्याची डाळ 4 चमचे मी इथे भिजत घातली होती 4 तासापूर्वी। 4 तासात ही छान भिजते। त्यानंतर इथे मी छोटी वाटी भरून कोथिंबीर घेतलेली बारीक चिरून, 7-8 कढीपत्त्याची पानं घेतलेली, 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि 1 चमचा भरून इथे गूळ घेतलेला आहे। तुम्ही इथे साखर पण यूज करू शकता। रेसिपीला लागणारं हे सर्व साहित्य इथे तुम्हाला दाखवून झालेले। ते आपण दही ओतून घेऊया। आधी पोहे टाकून घेतलेले, नंतर लाह्या, इथे मुरमुरे टाकून घेतलेले, हरभऱ्याची डाळ, डाळिंबाचे दाणे, काकडी, जे लोणचं होतं घेतलेलं आपण ते 1 चमचा लोणचं इथे टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला इथे लोणचं आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत तर स्किप करू शकता। ओलं खोबरं टाकून घ्यायचं इथे, ती कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। इथे आपण गूळ घेतला होता 1 चमचा, तो पण इथे टाकून घ्यायचा आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। दही, पोहे, लाह्या, मुरमुरे, डाळिंब हे सर्व आपल्याला एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं छान मिक्स झालेलं आहे। आता आपण याला फोडणी देऊन घेऊया। इथे आपण साजूक तूप घेतलेलं आहे, तेल पण यूज करू शकता, पण तुपामुळे फोडणी खूप टेस्टला छान लागते। इथे तूप आपण छान गरम करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपण आता कढीपत्ता टाकून घेतलेले, मोहरी टाकून घेतलेली, हिरवी मिरची टाकून घ्यायची। फोडणी छान आपले याच्यामध्ये आपल्याला छान फ्राय होऊन द्यायची हिरवी मिरची आणि मोहरी। छान तडका झाल्यानंतर आपण आता हा ह्याच्यामध्ये असा ओतून घ्यायचा आहे। इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। तर हे छान आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे, की जी ही फोडणी आहे पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे मी तुम्हाला हे दाखवले रेसिपी त्याचप्रमाणे बनवून बघा, खूप टेस्टी लागते आणि पटकन होते। तुम्ही बनवा या गोपालकालाच्या दिवशी। हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आपलं। हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपलं। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप धन्यवाद। आणि असेच छान छान व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।